श्री स्वामी समर्थ. तर माझं स्वामींचं गुरुचरित्र पारायण सुरू आहे. तर स्वामींच्या कृपेने उद्या माझा गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस आहे. त्याच तयारीसाठी मी मार्केटमध्ये गेले. मार्केटमधून भाजीपाला घेतला. त्याच्यानंतर फुलांच्या मार्केटमध्ये गेले. तिथून फ्लावर्स घेतले. अगदी लास्ट मिनिटावरती ठरवलं होतं, की मला पारायण करायचं आहे आणि उद्या ते पूर्ण होत आहे याचा आनंद गगनामध्ये मावत नाही एवढा आहे. तर घरी आले, घर पूर्ण क्लीन केलं. जो भाजीपाला आणला होता उद्याच्या तयारीसाठी, जेवणासाठी, तो सगळा व्यवस्थित लावून घेतला. हे करण्यात 2:30 वाजून गेले. मॉर्निंगला सकाळी 5 वाजता उठले. छान अशी पूजा मांडली. त्याच्यानंतर जो ग्रंथ होता तो वाचायला घेतला. ग्रंथ झाल्यानंतर स्वामींची छान अशी आरती केली. त्यांना नैवेद्य दाखवला. ऑफिसमधल्या काही मुली मी बोलवल्या होत्या जेवण करण्यासाठी. त्या आल्या. त्यांनी मला जेवण बनवण्यासाठी खूप जास्त हेल्प केली. स्पेशली थँक यू सो मच गाईज. तुम्ही पुरणपोळी बनवण्यास माझी जी मदत केली आहे. कारण स्वामींना पुरणपोळी आवडते आणि जेवणामध्ये ते नसेल तर मग काहीच बनवून उपयोग. असं तर मी स्वामींसाठी पुरणपोळीही बनवली, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, चपाती, शिरा, राईस असं खूप काही आम्ही जेवण बनवलं. त्याच्यानंतर मी त्या लोकांना जेवायला वाढलं. खूप छान अशा त्या जेवल्या. त्या आल्या होत्या याचा मला खूप जास्त आनंद होत्या. आणि मी मनापासून त्यांना काहीतरी द्यावं म्हणून मी त्यांच्यासाठी बँगल्स आणल्या होत्या. आणि विशेष म्हणजे त्या सगळ्यांना मी जे बँगल्सचं माप आणलं होतं ते अगदी परफेक्ट बसलं. नंतर मी त्यांना हळदी-कुंकू वगैरे लावून घेतलं. खूप छान अशा आम्ही गप्पा मारत बसलो. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने माझं पारायण पूर्ण झालं आणि खरं सांगू हे पारायण केल्यानंतर स्वामींसाठीची जी भक्ती आहे ती अजून जास्त माझी वाढली आहे. खूप जास्त प्रचिती आली आहे मला. कारण मला माहिती आहे मी जेव्हा पारायण करायला विचार केला तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. अवघ्या 2 तासामध्ये मी सगळी तयारी केली आणि जसं की म्हणतात, की आपण आपल्या इच्छेने बसत नाही पारायणला. स्वामींची इच्छा असेल तरच आपण पारायण करतो आणि ते अक्षरशः खरंच आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.